श्रीराम. आपण पाहतोय दासबोधामधील चौथा दशक नवविधा भक्ती. अर्चन भक्तीनंतर या समासात 6व्या समासात आपण पाहणार आहोत वंदन भक्ती. वंदन म्हणजे काय? नमस्कार करणे. नमस्कार आपण कुणाला करतो? तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ, ज्ञानी, विद्वान, अनुभवी आहे अशाला. नमस्कार करतानाही अंगी नम्रता असावी. आपण नम्र लीन झालो तर तो नमस्कार खरा. वंदन कुणाला करावे? वंदन म्हणजेच नमस्कार कुणाला करावे यासाठी समर्थ म्हणतात, आपला ज्या ज्या व्यक्तीशी संबंध येईल त्याच्यामधले चांगले गुण पाहायचे, वाईट गुणांकडे दुर्लक्ष करायचं. बोलायला सोपं आहे, पण माणसाच्या स्वाभाविक वृत्तीनुसार वाईट गुण आधी दिसतो आपल्याला, म्हणून प्रयत्नपूर्वक हे करावं लागतं. पण असं करणं जमलं तर ते चांगले गुण म्हणजेच भगवंताचं अधिष्ठान हे आपल्याला पटू लागतं. मग कोणत्याही माणसाला नमस्कार करणे म्हणजे काय? त्या माणसामधल्या चांगल्या गुणाला नमस्कार करणे. अशी दृष्टी जर प्राप्त झाली तर जगात वाईट काही दिसणारच नाही. नमस्कारानं काय होतं? अंगी नम्रता येते, अहंकार कमी होतो, अवगुण कमी होतात. आणि दुसरा फायदा म्हणजे समोरच्याच्या मनातील आपल्याबद्दल जर किलमिश असेल तर ते नाहीसं होतं. म्हणजेच थोडक्यात वंदन, नमस्कार ही भक्तीची भाषा आहे. भक्तीने, वंदन भक्तीने मनुष्य भगवंताच्या कृपेला पात्र होतो. समर्थांनी या समासात वंदन भक्ती म्हणजे काय ते सांगून वंदन कुणाला करावं तेही सांगितलं आहे. त्यामुळे हा समास जरूर अभ्यासा. जगी भेटते भूत जे जे स्वभावे, तया अंगीच्या सत्वगुणा नमावे. जगी भेटते भूत जे जे स्वभावे, तया अंगीच्या सत्वगुणा नमावे. करी वंदना साधू संतास भावे, पदी सद्गुरूचे सदा लीन व्हावे. करी वंदना साधू संतास भावे, पदी सद्गुरूचे सदा लीन व्हावे. श्रीराम.